शिष्यवृत्ती संपल्या कारणाने व पैशाच्या अभावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमधील अर्धवट शिक्षण सोडून भारतामध्ये परत यावे लागले. ते भारतात आल्यावर बडोद्यामध्ये सयाजीरावांच्या राज्यामध्ये नोकरी करतात, पण तेथील जातीय अस्पृश्यतेच्या त्रासाला कंटाळून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा यांच्याकडे इंग्रज सरकार शंकेच्या नजरेनं पाहायला लागतं आणि त्यामुळे बाबासाहेबांना सरकारी नोकरी भेटत नाही. आणि मग बाबासाहेब सकाळी निघतात आणि दिवसभर नोकरीच्या शोधामध्ये मुंबईमध्ये फिरतात, पण तरी सुद्धा त्यांना कुठेच नोकरी भेटत नाही. एवढं उच्च शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर सुद्धा अशी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर उभी राहते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब शेवटी आपल्या पारशी मित्रांच्या सहकार्याने काही पारशी कुटुंबामध्ये शिकवण्या धरतात आणि त्यामध्ये त्या मुलांना शिकवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठातून MA PhD करून आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथली व्यवस्था नोकरी देत नाही. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्लास शिकवण्या घ्याव्या लागतात. त्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात, पण आपल्या ध्येयापासून मात्र ते तीळ मात्र ढळत नाहीत.